पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर हे जगतविख्यात तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी 4 प्रमुख यात्राशिवाय इतरही वेळी दर दिवशी हजारो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल होतात। शनिवार रविवार या दिवशी तर ही संख्या 50,000 ते लाखाच्या घरात जाते। पंढरीत येणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय व त्याचबरोबर शहरातील हॉटेल्स, बेकर्स, स्वीट होम, खाद्यपदार्थ निर्माते, भोजनालय यांना गॅस पुरवठा होण्यात येणारी अडचण लक्षात घेत कमर्शियल गॅसचा पुरवठा नियमितपणे व सुरळीत व्हावा, केंद्र शासनाच्या निर्णयानुसार तसेच राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या आदेशानुसार असोसिएशन मधील 30 फर्मला महिन्याला 1200 कमर्शियल सिलेंडर लागत असून त्यापैकी कमीत कमी 700 सिलेंडर उपलब्ध व्हावेत अशी मागणी श्री विठ्ठल कृपा स्वीट्स, बेकर्स अँड हॉटेल असोसिएशन पंढरपूर यांच्या वतीने तहसीलदार पंढरपूर यांना निवेदन देत करण्यात आले। असोसिएशनचे सदस्य असलेले हॉटेल, बेकर्स, स्वीट्स हे शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असून अन्नभेळ, कमर्शियल गॅस शॉप ऍक्ट आदी सर्व बाबींची पूर्तता करून व्यवसाय केला जात आहे। तर या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात अशी विनंती यावेळी श्री विठ्ठल कृपा स्वीट्स, बेकर्स अँड हॉटेल असोसिएशन पंढरपूरचे अध्यक्ष अमोल गंगाखेडकर, उपाध्यक्ष सागर तारापूरकर, सचिव प्रवीण गणपुले यांच्यासह सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे। या निवेदनाची दखल घेत संबंधित गॅस एजन्सींना योग्य त्या सूचना दिल्या जातील असं आश्वासन यावेळी तहसीलदार सचिन लंगोटे यांनी दिलं आहे।